नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. 6 लाखांच्या खंडणीसाठी गुंडांकडून ठेकेदार महिलेवर प्राणघातक हल्ला. लोखंडी रॉडने बेदम मारहाण, महिला गंभीर जखमी. 6 आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल. आरोपींकडून जीवाला धोका, कठोर कारवाईची मागणी. मला मारहाण करताना मी खाली बेशुद्ध पडले. माझे दोन्ही मोबाईल, माझ्या गळ्यातलं 4.25 तोळ्याचं लॉकेट यांनी हिसकावून घेऊन पळ काढला तिथून. माझी एवढीच विनंती आहे की ह्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावा आणि मला न्याय मिळावा. कशामुळे मारलं? ते खंडणी मागत होते कामासाठी. त्याला खंडणी मागत होते 6 लाख रुपये. या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा. घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त. भेट द्या व खात्री करा. पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण. पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा. संपर्क 9730 03 04 96. आता बातमी विस्ताराने. 6 लाख रुपयांची खंडणी न दिल्यामुळे ठेकेदार महिलेवर गुंडांकडून लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात परंडा येथील शोभा धोंडीराम जाधव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भूम येथील 6 आरोपींविरोधात वाशी पोलीस ठाण्यात 15 एप्रिल रोजी जीवे मारण्याचा प्रयत्न यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा जाधव यांनी भूम वन विभागाअंतर्गत वाशी शिवारातील गायरान जमिनीवर वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचं काम घेतलं होतं. 14 एप्रिल रोजी जेसीबीद्वारे काम सुरू असताना पांडुरंग लक्ष्मण माने राहणार भूम यांनी घटनास्थळी येऊन काम करायचे असेल तर 6 लाख रुपये द्या, अन्यथा काम बंद करा अशी धमकी दिली. शोभा जाधव यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीनं शिवीगाळ करत माझा भाऊ गुंड आहे, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आपल्या भावाला कामा ठिकाणी बोलावून घेतले. यानंतर राजू माने, मारुती नागनाथ माने, नाना अंकुश माने, सलमान पठाण व इतरांनी एकत्र येऊन शोभा जाधव यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या जेसीबी ऑपरेटर मनोज धनवे यालाही आरोपींनी काठ्यांनी मारहाण केली व आरोपींनी मोबाईल घेऊन पसार झालेत. शोभा जाधव यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग लक्ष्मण माने, राजू लक्ष्मण माने, मारुती नागनाथ माने, नाना अंकुश माने, सलमान पठाण व इतर अशा 6 जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून जीवाला धोका असल्याचे सांगत पीडित कुटुंबानं पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. पहा काय म्हणाले पीडित कुटुंब. तुमचं नाव आणि गाव सांगा. मी शोभा धोंडीराम जाधव, माझं गाव परंडा. काय घटना घडली होती? वाशी तालुक्यात माझं फॉरेस्टमध्ये काम चालू होतं. माझी पोकलँड मशीन तिथं चालू होती. पांडुरंग माने तो तिथं आला. कशाचं काम होतं? फॉरेस्टचं काम होतं, मशीनचं खड्डे ओकरायचं काम होतं. तो तिथं आला. 5-6 लाख. कुठले तो भूमचा आहे. तो तिथं आला. मला म्हणला की तू काम करायचं नाही, मला 6 लाख रुपये खंडणी पाहिजे, नाही दिलंस तर तुला जीवे मारेन. आणि मी म्हटलं मी पैसे नाही देऊ शकत, कशाचे पैसे देणार मी तुम्हाला. तर त्यांनी त्याच्या भावाला फोन करून बोलवलं. राजू माने, नाना माने, मारुती माने आणि एक मुस्लिम समाजाचा मुलगा पठाण का काहीतरी नाव आहे त्याचं. तो असे 5 जण थार गाडीमध्ये आले आणि रॉडने माझ्यावरती वार केले. तुम्ही एकटाच होता का त्या टायमाला तिथं? मी तिथं एकटीच होते. माझ्या मशीनचा ड्रायव्हर होता, तो बाजूला होता आणि मी तिथं एकटीच होते. मग त्यांनी आल्या माझ्यावर रॉडने वार केला. मग पहिला वार माझ्या पायावरती केला, डोक्यात करत होता. तर मी हात वरती केलं तर माझ्या दंडावरती वार झाले, इकडच्या दंडावरती वार झाले. लाथा बुक्क्याने मला खूप मारलं. त्या चौघांनी बेदाम मारलं, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आणि तुला आम्ही जीवच मारून टाकू, आम्हाला 6 लाख रुपये का देत नाहीस तू,
आमच्या तालुक्यात येऊन तू काम करतेस, तुला काम करू देणार नाही ना, तर त्याचे पैसे आम्हाला तुला द्यावं लागतील. आणि मी खाली पडल्यानंतर, बेशुद्ध पडल्यानंतर ते तिथून पळून गेले. कधी घडली ही घटना? 14 तारखेला घडली. माझा ड्रायव्हर त्याची जयंती होती, त्याला जायचं होतं, तो मध्ये आला. त्याला पण खूप मारहाण केली यांनी. तो म्हणायला लागला आज 14 एप्रिल आहे, माझी जयंती आहे, मी निघालो आहे, मॅडमला मारू नका, मला मारू नका, काय असेल ते तुम्ही शांतपणे बोला. त्यांनी काही ऐकलं नाही. त्याला पण खूप मारहाण केली, मला पण खूप मारहाण केली त्यांनी. मला जीव मारण्याच्या उद्देशाने ते तिथं आले होते आणि माझ्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला. माझ्या ड्रायव्हरने त्यांना धक्का मारला, ते दगड त्यांच्या हातातून खाली पडला आणि तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. आता काय मागणी काय तुमची? माझी मागणी अशी आहे, ते गुंड आहेत, त्यांच्या ह्याच्या अगोदर बी त्यांच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. खंडणी वसूल करतात, लोकांना धमकवतात, मारहाण करतात, त्यांच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. माझी एवढीच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. मला त्याच्या अगोदर बी त्यांनी 1-2 धमक्या दिलेल्या आहेत की तुला मारून टाकू, तुझ्या भावाला मारून टाकू, तुम्ही असे पैसे कमवता, कामं करता, ह्या पद्धतीने त्यांनी खूप आम्हाला त्रास दिलेला आहे. आणि ते सगळे कुठले राहणार आहेत? ते राहणार भूम तालुका, भूमचे प्रॉपरचे आहेत ते. तुमचं नाव गाव सांगा. माझं गाव परांडा. हा, शोभा कोण आहे तुमची? माझी मुलगी आहे. काय घटना घडली होती? घटना घडली म्हणजे ती कामावर होते फॉरेस्टमध्ये, काम चालू होतं तिथं जाऊन माझ्या मुलीला मारहाण केला 4-5 जणांनी. कोण होते ते? ते भूमचे होते, माने. कशामुळे मारलं? ते खंडणी मागत होते कामासाठी. त्याला खंडणी मागत होते 6 लाख रुपये. मग ती म्हणली मी का देईन 6 लाख रुपये, माझ्यापाशी कुठून 6 लाख येणार आहेत, कशासाठी देऊ, काम मला दिलेलं आहे, मी काम करायला लागले, तुमच्यात मध्ये काही मिसळलेलं आहे, तुमचा माझा काही संबंध नाही याच्यामध्ये. तसं म्हणल्यामुळं पायावर रोड घालून पाय मोडला तिचा, खाली पडली तिने. खाली पडल्याच्या नंतर मग 5 जणांनी नुसतं मारायला सुरुवात केलं. सगळ्या अंगावर ते दगडं, कुठं ती हे काठीनं, कुठं कशानं मारलंय तिला. बेशुद्ध झाली ती. मग बेशुद्ध झाल्यावर तिचे मोबाईल घेतले, गळ्यातलं तोडून घेतलं, 2 मोबाईल घेतले. मग ती ड्रायव्हर गेला पळत की मारू नका, कशाला मॅडमला मारतात, त्याला पण मरूस तर मारलं. त्याचा मोबाईल घेतला. म्हणले तिला मोबाईल जर दिला तर तुम्हाला जीव मारू म्हणून त्यांना पण धमकी दिली. ते फोन लावायला मोबाईल घेऊन तुमच्याकडं, म्हणजे तिचा तर घेतला ह्यानी. मग त्याला मोबाईल बी त्याचा बी घेतला पुन्हा धीर म्हणून शिनी. आणि मग दगड असं डोक्यामध्ये उचलून घालायचं तर ती ड्रायव्हरनं असं धक्का दिल्यावर ती दगड खाली पडला त्यांच्या हातातून. खाली पडल्याच्या नंतर ते पळून गेले. आणि मग ती माझी मुलगी खाली धरणीला होती, शोभा जाधव पडलेली. आता मागणी काय तुमची? आता मागणी आमची कशी आहे की त्या लोकांना कठोर शिक्षा व्हावी. त्यांच्यापासून आमच्या लेकरांना भीती आहे, माझ्या मुलाला मुलीला, आणि तुम्ही आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 9075 42 66 42. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.